मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग कुछ तो लोग कहेंगे. तर आज पुन्हा एकदा आम्ही चाललो आहे फिरायला मध्य प्रदेशच्या तामियामध्ये. सकाळी 6:30 वाजता निघालो. आता मध्ये एक ब्रेक घेतलेला आहे. तर बघा काय मस्त सीन आहे. एकदम पहाड, घनदाट जंगल, छान हिरवळ. तर सोबत आहे आपल्यासोबत आपले मित्रमंडळी. तर इथून जर्नी स्टार्ट झालेली आहे. वेळ आहे अजून 2-2.5 तास लागेल पोचायला. मग पुढे जसं जसं बघू, वेळ मिळाला तर करू अपडेट. आम्ही एक ब्रेक घेतला आहे. हे बंजारा माताचं मंदिर लागलं आहे रस्त्यामध्ये. हा बघा, व्यू बघा, घाटी रस्ता आहे. घाटी रस्ता, जंगल आणि ते बंजारी माताचं मंदिर आहे. ते सगळे लोक थांबतात. बंजारा माताचं मंदिर. बस इथे थांबली होती दर्शनासाठी. व्ह्यू बघा, घाटी रस्ता आणि हे मंदिर. छिंदवाडा डिस्ट्रिक्टमध्ये आहे, MP मध्ये. छान आहे ना, आणि सीन पण मस्त आहे इकडे. हाय, तसं नाही करू बेटा, त्याच्यावर बसू नाही. त्याच्यावर बसू नाही बेटा. बसासाठी चढला पण तो नाही बसला. घाल बेटा, चप्पल घाल. घातली. बघा जंगलचा फील. इथून नदी वाहत आहे. जास्त पाणी नाही आहे पण छान आहे, शांत एकदम. चला सगळे बसा बेटा गाडीमध्ये. आता इथून समोर छिंदवाडा आहे. छिंदवाड्यामध्ये स्टॉप घेऊ नाश्त्यासाठी. चलो बैठो.
चला आपली जर्नी स्टार्ट झाली पुन्हा. आता नेक्स्ट स्टॉप घेऊ छिंदवाडा. ऑन द वे लागतं छिंदवाड्याला जाताना. मोठी हनुमानजीची मूर्ती आहे. छान एकदम. हा टायमिंग आहे सकाळी 7 ते रात्री 9. आम्ही आलो तो लास्ट टाइम जेव्हा पचमढीला गेलो 2020 मध्ये, तेव्हा पण इथे थांबून फोटो घेतला होता. आतमध्ये चालले. अरे थोडं साईडला काढा ना, इथे नको काढू. काय इकडे आहे. वाव, झेंडा पाना का मस्त फडकत आहे. इकडे नाही बेटा, इकडे ये, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. हे इकडे वरती जायचं आहे हनुमानजीकडे. इकडे ये. हळूहळू गडबड नका करू दोघंही. बाप रे बाप, ते फ्रेम मध्ये पण नाही आता एवढे मोठे हनुमानजी आहे. हे तिथे वाचलं नाही. छान गार्डन. मस्त गार्डन केलेलं आहे. हे दोघं मस्त एन्जॉय करत आहे. गार्डन पण छान मेंटेन केलं आहे. हनुमानजीची शेपटी. झालं बेटा, येऊन जा. चल जाऊ आता. चल ना, आता अजून दुसरीकडे जायचं आहे आपल्याला.
जेटीसाठी कुठे ते अरे एवढं फोटो काढ. कोणातरी काढून म्हणजे आपण बघायचं. आता आपण कुठे चाललो आहे दमिल रोड. बघा जंगलातला सुनसान रस्ता. इथे गेल्यावर मग समोर बघू काय स्पॉट आहे. नाही आता होमस्टे वाल्यांनी सांगितलंय की हा इथला समोर गेल्यावर पॉइंटचा शूट करू व्हिडिओ. दलेम नावाचा स्पॉट होता तो हा असा आहे. अशी ट्रेकिंग करायची अशा रोडनी, कारण की रस्ता चिखलाचा आहे, गाडी इकडे जात नाही, इकडे पायदळ जायचं आहे. समोरचा सीन बघू समोर काय आहे. हे आपल्या सोबतचे बघू कशी येत आहे. हे बघा कोकणातला फणस MP मध्ये. वेलकम टू तामिया. हा चलो बघू ना आता. मला थोडी माहित आहे, मी थोडी रोज येतो इकडे. तर काय झालं, शेणाचा वास आहे. दलेल पॉइंट आहे तिथे समोर जाऊन धबधबा आणि लेक व्ह्यू असा काहीतरी दिसते असं त्यांनी मला सांगितलं होतं. हे बघ काय छान घर आहे, मस्त फुलाचं झाड, कंपाऊंड वॉल, इकडे शेती. पण आता समोर जायचं तर पाय फसते तिथे. आता पॅन्ट वगैरे वर करा लागेल आणि चिखलात फसवा लागेल आता पाय. नाही जाऊ ना, त्याच्यात काय. हा आरामात पडली नाही पाहिजे काय करू ना. हो बेटा जाऊ. गोट्यावरून मग पाय घसरू शकते. नाही बेटा मी नेतो तुला बरोबर. ये ऑगी हाय. हा समोर बघ बेटा, छान छान छान. हळूहळू चल. हॅलो. सरळ सरळ. हे बघा मस्त चारी साईडनी शेतीच शेती. इकडे जनावर आहे आणि इकडे आम्ही चाललो आहे. म्हणून मी शूज घाला म्हटलं होतं तुम्हाला. ते तसेच वापरता येईना ना गाडी. काही नाही झालं बेटा. चल चल काकू दिसते. तिकडे बघा छान फॉगच फॉग आहे. तुला पण पडायचं आहे का. नाही ना, हात पकड माझ्या. शांत एकदम छान मस्त. अहो या ना. ऑगी हाय. हाऊ आर यू. हॅलो. कुठे चाललो बेटा आपण. प्रतिबंधित आहे. हो ठीक आहे ना. फॉरेस्ट वाल्याने पकडलं तर सरेंडर.
चला समोर जाऊन बघू काय दिसते. असं वाटत आहे फायनली स्पॉट आलाय, कारण की समोर रस्ता संपलेला आहे. आता बघू समोर काय आहे. समोर तर धुकंच धुकं दिसत आहे. हा इकडे खाली डॅम आहे. हा इकडे डॅम आहे. ह्या इकडनं आवाज येत होता आपल्याला डॅमचा. पोरांना पकडू ना, इकडे समोर नका येऊ देऊ. हेवा पहाडी, धुकंच धुकं. मोबाईल मध्ये नाही दिसणार, डोळ्यानं दिसत आहे किती धुकं आहे इथे. इकडे वा, इकडे नाही. जर शिव तिथे जाऊन फोटो काढ. फोटो काढतो. राहू दे राहू दे. फायनली 2 किलोमीटरच्या ट्रॅक नंतर इथे आलोय. ऑगी कसा वाटला बेटा स्पॉट? हॅलो, छान आहे पण शांत, बिलकुल धुकंच धुकं. चला नेक्स्ट स्पॉट बघू. आता नेक्स्ट स्पॉट मध्ये काय आहे. आता आम्ही आलोय PWD रेस्ट हाऊस व्ह्यू पॉइंट. धुकं बघा, धुकं काहीच दिसत नाही आहे. सगळीकडे धुकंच धुकं आहे. आणि टायमिंग झालाय दुपारचे 2 वाजता हा सीन आहे. धुकंच धुकं. बाकी तू बसते का बेटा धुक्यावर? सॉरी, धुक्यावर, झुल्यावर. हा ठीक आहे, चल. हा सीन बघा, धुकंच धुकं. आगे पकडून राहा बेटा, सोडायचं नाही. हा ट्रिपचा दुसरा दिवस. काल आम्ही होतो तामियामध्ये, छोटा महादेव. त्याच्यानंतर मी काल काही शूटच नाही केलं. काल एवढा पाऊस, एवढं धुकं होतं की असं 50 मीटरवर काही दिसत नव्हतं. तर आज आम्ही आलो आहे पातालकोट 0 पॉईंट. पातालकोट 0 पॉईंट बघा. इथला व्ह्यू दाखवतो. हे बघा समोर. इथे पण सेम आहे, धुकंच धुकं, धुकंच धुकं. हा बघा व्ह्यू. फोनमध्ये दिसतो का माहित नाही. धुकंच धुकं आहे पूर्ण. खाली गाव आहे पातालकोट. आणि झरण्याचा पण आवाज येत. दिसत नाही आहे धुक्यामुळे कुठे आहे, पण मस्त व्ह्यू आहे. धुकंच धुकं पूर्ण. इकडे काय आहे का बेटा? थांब ना, तू व्हिडिओ बनवते. थांब ना, इकडे मम्मा कुठे चालली? ओ रुखसाना भाभी, ओ रुखसाना भाभी, किधर? हा इकडे ट्रेक आहे समोर. पातालकोट व्ह्यू पॉइंट नंतर आपण आलोय चिवतीपूर व्ह्यू पॉइंट. बघा लोकेशन, धुकं, फॉग. कोण आहे? ऑगी. हॅलो, हाय दीदी. चला वरती जाऊ, व्ह्यू कव्हर करू. फॉगच फॉग. मोबाईल मध्ये काही दिसत नाहीये.
मुलांची मजा आहे कालपासून ना बेटा. काय नाही धावा नाही लागेल ना आपल्याला, वरती जायचं आहे. चल हे छान बनवलंय पण यांनी, ते वरतीचा टॉवर बनवलाय. ते रेस्ट हे आहे, गेस्ट हाऊस आहे. हळू बेटा. तिकडे नाही अगी, तिकडे नको जाऊ, सरळ चल. वाव व्ह्यू पूर्ण धुकच धुक. त्याला इकडे वरती जायचं आहे थोडस. हळू बेटा. का SDOM मध्य प्रदेश. वाव व्ह्यू. हे आहे चिमटीपूर व्ह्यू पॉइंट नियर पातालकोट तामिया मध्य प्रदेश. एकदम प्लीझंट वातावरण, धुकच धुक. समोरच्या पहाडीवरचा काही दिसत नाही आहे, फॉगच फॉग. आणि हे गव्हर्नमेंटचा गेस्ट हाऊस आहे. हा शेवटचा पॉईंट आहे, याच्यानंतर इकडे काहीच नाही आहे. हे बघा काय दुपारचे वाजले आहे 2:45 आणि हा वेदर बघा, शांत सुंदर. ठीक आहे, हा पॉईंट एन्जॉय करतो. त्याच्यानंतर आपली जर्नी राहील टुवर्ड्स नागपूर. खूपच छान पॉईंट होता हा चिमटीपुरा व्ह्यू पॉईंट. हा पातालकोट एरियामध्येच येतो. मस्त वेदर आहे. आणि आता आम्ही निघालो आहे शेवटी नागपूरसाठी. इथून आम्हाला 5-6 तास तर लागेलच. मध्ये एक जेवणासाठी ब्रेक पण घेऊ आम्ही. झालं आता आमचं सगळं झालंय. इथून निघतो नागपूरसाठी. चलो रेडी सब लोग, चला ते नागपूर. कदमों में दुनिया. छान ट्रिप झाली. अनप्लॅन ट्रिप होती 2 दिवसासाठी. वेळेवर ठरलं की तामेला जायचं शनिवार रविवार. मस्त वेदर होता, मूड फ्रेश पण झाला. लहान मुलांना पण काहीतरी वेगळा विरंगुळा. एकदम मस्त वेदर होता, छान मजा आली. आता आम्ही निघतोय. आता वाजले 3:30. हे मला असं वाटतं की रात्री 11 वगैरे पर्यंत पोहोचू आम्ही नागपूरमध्ये. पावसाला सुरुवात होत आहे, बारीक बारीक पाऊस येत आहे. कारण की घाटीवाला रस्ता आहे. जेवणासाठी पण आम्ही थांबू, एवढा वेळ तर होईलच.
आम्ही ऑन द वे इथे थांबलो आहे बाबा भोजनालय उमरा नालाजवळ. लास्ट टाइम जेव्हा 2020मध्ये आम्ही पचमढीला गेलो तेव्हा इथे थांबलो, जेवण केलं होतं, छान होतं. आज प्लॅन आहे इथे बसून जेवण करायचा. पुढे इथे बसून जेवण करायचं आहे का? ठीक आहे, इथे ट्राय करू. हा जॉईन करून टाकू आपण. ऑर्डर दिला? ठीक आहे. लास्ट टाइम आपण जेवण केलं होतं, टेस्ट लक्षात आहे का? तर आपलं जेवण झालेलं आहे. मस्त जेवण होतं. याच्या आधी एकदा टेस्ट केली होती, पण ते 6 वर्ष आधी केली. आता जेवण झालं आणि टाईम झाला आहे 7. आता आम्ही निघू डायरेक्ट नागपूरसाठी. ठीक आहे, हा व्लॉग इथेच एंड करू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.